शहापूरमधून एक दुर्घटना आहे हनुमान धबधब्यावर 5 जण वाहून गेलेले, ती बातमी आपण पाहणार आहोत। वाहून जाणाऱ्या 3 तरुणांना वाचवण्यात यश आलंय, मात्र या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे, तर आणखीन एका तरुणाचा शोध सुरू आहे। बघा, शहापूरमधील ही मोठी बातमी आहे। वाहून जाणाऱ्या 3 तरुणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर एकाचा शोध अद्याप सुरूच आहे। प्रशासनाकडून तरुणाचा शोध सुरू आहे। शहापूरमधून ही मोठी बातमी आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडनं। फैयाज, दुर्घटना घडलेली आहे, मात्र 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। काय घडतंय? शहापूरमध्ये मुसळधार पाऊस आहे का? आणि वाहून गेलेले तरुण नेमके कोण होते? सकाळपासूनच मुरबाड, कल्याण, शहापूर तसेच भिवंडी तालुक्यातील किमान 300 ते 400 पर्यटक चोंडा येथे फिरण्यासाठी आले होते। हनुमान मंदिरच्या मागे हनुमान जो धबधबा आहे त्या धबधब्याखाली ते आनंद घेत असताना अचानक दुपारी ढगफुटी पाऊस पडल्याने अचानक तो धबधबा प्रवाहित झाला आणि त्यामध्ये एकूण 5 पर्यटक हे वाहून गेले होते। त्यापैकी 3घांना वाचवण्यात यश आलं आहे। एकाचा मृतदेह सापडला आहे, पण मात्र एक अद्यापही बेपत्ता झाला आहे। पण फैयाज, फक्त सांगा, हे 5 पर्यटक कुठले होते? नेमके हे पर्यटक कुठले होते अद्याप समजू शकले नाही। यांच्याकडून पोलीस लोक अधिक तपास करत आहेत। फैयाज, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। त्यामुळे धबधब्याजवळ जाऊ नये, सेल्फी काढू नये किंवा धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं आवाहन पुन्हा एकदा प्रशासनानं केलेले। शहापूरमध्ये धबधब्यात 5 तरुण वाहून गेले होते, त्यातल्या 3घांना वाचवण्यात यश आलं।